नमस्ते मित्रांनो, MPSC ऑफिसर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या अगोदर आपण आरोग्य विभागाच्या गट क स वर्गातील कॉन्स्टेबल लिपिकच्या पेपरमधील मराठी, इंग्रजी आणि सामाजिक ज्ञानच्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे पाहिली होती आणि या व्हिडिओमध्ये आपण कॉन्स्टेबल लिपिकच्या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचे सोल्युशन पाहणार आहोत. जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तो प्लीज पाहून घ्या. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर आपला पहिला प्रश्न आहे, 3 क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज 93 आहे, तर त्या 3 संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती? बघा काय म्हटलं यांनी इथे, 3 क्रमांकात संख्या आहे, क्रमवार संख्या आहे आणि त्यांची बेरीज इथे किती दिली आहे त्यांनी आपल्याला 93 दिली आहे. तर या जर प्रश्न आपण ऑप्शनवरून सॉल्व्ह केला तर आपल्याला जास्त सोपा जाईल. आपण फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया की सर्वात मोठी संख्या 32 आहे. जर सर्वात मोठी संख्या 32 असेल तर तिन्ही क्रमागत संख्या आहे, म्हणजे क्रमवार संख्या आहे. तर याच्या अगोदरच्या 2 संख्या कोणत्या असतील मग? तर त्या असतील 31 आणि 30. जर या 3 संख्यांची जर आपण बेरीज केली तर ती येते 93. याचा अर्थ काय की ऑप्शन नंबर डी जे आहे हे आपलं करेक्ट आन्सर आहे. असंच तुम्ही इतर 3 ऑप्शनसाठी सुद्धा करून पाहू शकता. त्याला काही फार वेळ लागत नाही आणि अशा प्रकारे आपण इझिली हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. पुढला प्रश्न पाहूया. गणेशने 15% नफा घेऊन एक कार सार्थकला विकली. सार्थकने 5% तोटा सहन करून ती कार अंकुरला 43,700 रुपयाला विकली. तर गणेशने ती कार किती रुपयांमध्ये खरेदी केली? समजा गणेशने सुरुवातीला ती कार 100 रुपयाला खरेदी केली असेल, त्यानंतर त्याने 15% नफा घेऊन ती कार सार्थकला विकली. 15% नफा म्हणजेच किती होईल? 115 भागिले 100. त्यानंतर सार्थकने 5% तोटा सहन करून ती कार अंकुरला विकली. तर सार्थकने 5% तोटा सहन केला. 5% तोटा म्हणजे काय? 95 भागिले इथे 100. आणि अंकुरला ती कार किती रुपयाला मिळाली? तर ती त्याला मिळाली 43,700 रुपयाला. 43,700 रुपयाला. जर याला तुम्ही इथे सॉल्व्ह केलं तर हे येतं 95 जर आपण याला 43,700ला भाग दिला तर तो जातो इथे 460 रुपयाचा. त्यानंतर 15चे फॅक्टर होतात इथे 23 आणि 5. जर 23ने या 460ला भाग दिला तर तो जातो 20चा आणि या 5ने जर या 20ला भाग दिला तर तो जातो इथे 4चा. ठीक आहे, म्हणजेच मग काय होईल? एक्सची व्हॅल्यू इथे काय येईल? ठीक आहे, 100 इकडे जातील तर ते एक्सची व्हॅल्यू येईल इथे 40,000 रुपये. ठीक आहे, म्हणजेच गणेशने सुरुवातीला ती कार कितीला घेतली होती? तर ती घेतली होती त्यांनी 40,000 रुपयाला. ऑप्शन नंबर ए जे आहे याच्या इथे करेक्ट आन्सर राहतील. पुढला प्रश्न पाहूया. 2589 स्टार 1 या संख्येला 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असावा? बघा हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 11ची कसोटी माहीत असणे इथे आवश्यक आहे. नंबर आपल्याला कोणता दिला आहे यांनी इथे? आपल्याला दिला आहे यांनी इथे 2, 5, 8, 9 स्टार आणि 1. तर 11ची कसोटी काय सांगते की इव्हन प्लेसला असणाऱ्या नंबरची बेरीज आणि ऑड प्लेसला असणाऱ्या नंबरची बेरीज यांचा त्यांची जी वजाबाकी असते ती जर 0 येत असेल किंवा ती 11ने पूर्ण भाग जाणारी येत असेल तर या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच काय की बघा इव्हन प्लेसला जे नंबर आहे म्हणजेच 5, 9, 1 यांची बेरीज आणि ऑड प्लेसला जे नंबर आहे म्हणजेच 2, 8 आणि स्टार यांची जी बेरीज आहे या दोन बेरीजचा जी वजाबाकी आहे ती जर 0 आली किंवा ती जर 11ने भाग जाणारी आली तरच या संख्येला 11ने पूर्ण भाग जाईल. मग काय होईल इथे बघा, इव्हन प्लेसला असणाऱ्या नंबरची बेरीज काय येईल इथे? 5, 9 आणि 1 यांची जर बेरीज केली तर ती येतं 15 मायनस ऑड प्लेसला नंबरची बेरीज काय येईल इथे? तर ती येईल इथे 2 + 8 + स्टार. ठीक आहे, तर 2 + 8 + स्टार काय येईल इथे? तर ते येईल 10 प्लस इथे स्टारला मी एक्स लिहितो. तर काय येईल ती इथे व्हॅल्यू? मग ती येईल 5 - एक्स. आता आपल्याला 11ची कसोटी काय सांगते की एक तर ही जी सबट्रॅक्शन आहे ही किती आली पाहिजे? एक तर ही 0 आली पाहिजे, नाही तर मग ती 11ने पूर्ण भाग जाणारी आली पाहिजे. आता 5मधून एखादी संख्या मायनस केल्यानंतर तिथं 11ने भाग जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आपल्याला आता ही सबट्रॅक्शन 0च आणावे लागेल. मग आता ही सबट्रॅक्शन किंवा ही वजाबाकी 0 आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर एक्सच्या जागी अशी कोणतीच संख्या आपण ठेवू शकतो की ही वजाबाकी 0 येईल. तर एक्सच्या जागी आपल्याला 5च ठेवावं लागेल, म्हणजेच आपली वजाबाकी 0 येईल. मग आपलं आन्सर काय राहील इथे? तर आपलं आन्सर राहील ऑप्शन नंबर डी 5.
पुढला प्रश्न पाहूया. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता गट येईल, इथे यांनी आपल्याला अल्फाबेटची एक सिरीज दिलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता गट येईल असं त्यांनी इथे विचारलेलं आहे. तर हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला इथे ABCD लिहून घ्यावी लागेल. ती येईल इथे A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. तर बघा या सिरीजमध्ये काय होतं इथे A नंतर इथे B येत आहे, B नंतर इथे C येत आहे, C नंतर इथे काय येईल मग D. सेकंड नंबरला बघा C नंतर इथे D येत आहे, D नंतर इथे E येत आहे, तर E नंतर इथे काय येईल मग F. थर्ड नंबरला बघा इथे F नंतर इथे J येत आहे, J नंतर इथे H येत आहे, तर H नंतर इथे काय येईल मग I. नंतर बघा इथे J नंतर इथे K येत आहे, K नंतर इथे L येत आहे, L नंतर इथे काय येईल मग M. त्यानंतर शेवटचं बघा O नंतर इथे P येत आहे, P नंतर इथे Q येत आहे, Q नंतर इथे काय येईल मग R. बघा म्हणजे क्वेश्चन मार्क्सच्या जागी इथे काय येईल मग ते येईल मग DFIMR. कुठे दिसतं आपल्याला हे ऑप्शनमध्ये, तर ते दिसतं आपल्याला ऑप्शन नंबर C मध्ये DFIMR. तर ऑप्शन नंबर C जे आहे याचा इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. एक 3,500 रुपये किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकल्यानंतर आलेल्या किमतीवर परत मंदीमुळे 5% सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. बघा सुरुवातीला खरेदी किंमत किती होती, ती होती 3,500 रुपये. 3,500 रुपये. त्यानंतर त्यावर सुरुवातीला किती सूट दिली, तर सुरुवातीला दिली 10% सूट म्हणजेच 90/100. परत मंदीमुळे 5% सूट दिली, 5% सूट म्हणजे किती होईल ते 95/100. तर आता त्या वस्तूची विक्री किंमत काय राहील ते त्यांनी इथे विचारलेलं आहे. तर हे काय होईल याला सॉल्व्ह केलं तर 0 इथे कटेल, हा 0 इथे कटला, 19 5 95 इथे येतं, त्यानंतर 5 2 10, त्यानंतर या 9ला जर आपण 2ने भाग दिला तर तो होतो 4.5चा. त्यानंतर आता आपण या 35 आणि 4.5 आणि 5ला जर गुणलं तर ते येतं 2992.5. म्हणजेच ऑप्शन नंबर B जे आहे ते आपल्या इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी एक विधान दिलेलं आहे आणि त्याचे 4 निष्कर्ष दिलेले आहे आणि पुढीलपैकी कोणता निष्कर्ष योग्य आहे असं त्यांनी इथे विचारलेलं आहे. विधान काय म्हणतं, क्षमता ही गरीब माणसाची संपत्ती आहे आणि निष्कर्ष दिलेले आहे यांनी इथे अ पुअर मॅन इज ऑलवेज ॲबल, अ पुअर मॅन हॅज द ॲबिलिटी टू अर्न वेल्थ, अ वेल्थी मॅन इज ऑलवेज ॲबल, अ पुअर मॅन कॅन अर्न वेल्थ इफ ही हॅज ॲबिलिटी. तर याचा जो योग्य निष्कर्ष निघतो तो निघतो ऑप्शन नंबर D प्रमाणे, की जर गरीब माणसाकडे क्षमता असेल तर तो पैसा किंवा यश मिळू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर D जे आहे ते याचा इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. 5 व्यक्तींच्या गटात K, L आणि M हे महत्त्वाकांक्षी आहेत. M, N आणि R प्रामाणिक आहेत. L, M आणि K, N, R मेहनती आहेत. तर यापैकी कोण मेहनती आणि महत्त्वाकांक्षी व्यक्ती नाहीत असं त्यांनी इथे विचारलेलं आहे. बघा इथे यांनी काही व्यक्तींचा 5 व्यक्तींचा गट दिलेला आहे आपल्याला इथे. ते 5 व्यक्ती कोणकोणते आहे, तर ते आहे इथे K, L, M, N आणि R. ठीक आहे. आणि पुढे काय म्हटलं यांनी, यापैकी काही लोक जे आहेत हे महत्त्वाकांक्षी आहेत. काही लोक काय महत्त्वाकांक्षी आहेत, काही लोक हे प्रामाणिक आहेत आणि काही लोक जे आहे हे मेहनती आहेत. ठीक आहे. मग आता महत्त्वाकांक्षी कोण कोण आहेत यातले, तर बघा 5 व्यक्तींच्या गटात K, L, M हे महत्त्वाकांक्षी आहेत. म्हणजेच K हा सुद्धा महत्त्वाकांक्षी आहे, L सुद्धा महत्त्वाकांक्षी आहे आणि M सुद्धा महत्त्वाकांक्षी आहेत. त्यानंतर M, N आणि R हे प्रामाणिक आहेत. बघा M, N आणि R हे काय आहे, हे प्रामाणिक आहेत. त्यानंतर L, M, K, N, R हे मेहनती आहे. बघा L, M हे मेहनती आहेत. त्यानंतर K, N, R हे सुद्धा मेहनती आहे. K मेहनती आहे, N आणि R हे सुद्धा मेहनती आहे. मग पुढे काय म्हटलं यांनी, यापैकी कोण मेहनती आणि महत्त्वाकांक्षी व्यक्ती नाहीत. कोण मेहनती आणि महत्त्वाकांक्षी नाही असं विचारलं आहे. पण जर तुम्ही कॉलम नंबर 3 जर बघितला तर इथं आपल्याला सर्वच्या सर्व 5ही लोक मेहनती दिसतात.
म्हणजे असा कोणताही एकही व्यक्ती नाही आहे की जो मेहनती नाही. ठीक आहे. नुसतं जर यांनी महत्त्वाकांक्षी नाही असं जर विचारलं असतं की पुढीलपैकी कोण महत्त्वाकांक्षी नाही, तर बघा इथे आपल्याला जे एन आणि आर आहे हे दोन महत्त्वाकांक्षी नाहीत असं आपल्याला इथे सांगता आलं असतं. पण मेहनती कोण नाही असं जर यांनी विचारलं आहे तर असं कोणीच नाही, कारण की 5च्या 5ही व्यक्ती जे आहे हे इथे मेहनती आहेत. त्यामुळे याचं करेक्ट जे आन्सर आहे ते येईल ऑप्शन नंबर डी, नन ऑफ द ग्रुप. पुढला प्रश्न पाहूया. पुढल्या प्रश्नामध्ये यांनी इथे आपल्याला 2 बॉक्स दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे 4 संख्या दिलेल्या आहे आणि सेकंड बॉक्समधील क्वेश्चन मार्क्सच्या जागी इथे कुठली संख्या येईल असं त्यांनी इथे विचारलेलं आहे. तर मग इथे यांनी कोणते लॉजिक वापरलं असेल तर पहा. समजा यांनी आपण या 80ला जर या 2नी जर भागलं तर ॲन्सर येतं आपलं इथे 40. परत या 24ला आपण जर या 6ने भागलं तर ॲन्सर येतं आपलं 4. त्यानंतर जर आपण 120ला 3ने भागलं तर ॲन्सर येतं आपलं 40. मग इथे नेक्स्ट काय येईल इथे, तर नेक्स्टसुद्धा आपलं इथे येईल 4. मग आता नेक्स्ट 4 येण्यासाठी या 36ला आपल्याला कशाने भागावं लागेल की आपला ॲन्सर 4 येईल, तर आपल्याला या 36ला 9ने भागावं लागेल, म्हणजेच आपलं ॲन्सर जे आहे ते इथे 4 येईल. त्यामुळे ऑप्शन नंबर सी जे आहे ते याचं इथे करेक्ट ॲन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. पुढला प्रश्न आहे, राजूकडे 9,000 रुपये आहे. त्याला मोबाईल खरेदी करायचा आहे, परंतु मोबाईल खरेदी करताना त्याच्याकडे मोबाईलच्या किमतीच्या फक्त 75% रक्कम असल्याचे त्याच्या लक्षात आले, म्हणून त्याने मित्राकडून 2,000 रुपये उसनवार घेतले. तर राजू स्टील डज नॉट हॅव इनफ अमाऊंट टू बाय द हँडसेट. राजू हॅज एक्झॅक्टली द सेम अमाऊंट ॲज रिक्वायर्ड टू बाय द हँडसेट. राजू हॅज इनफ अमाऊंट टू बाय द हँडसेट अँड ही विल हॅव Rs 500 with him after buying the handset. Raju has enough amount to buy the handset and he will have Rs 1000 with him after buying the handset. तर बघा काय म्हटलं यांनी इथे की राजूला मोबाईल घ्यायचा आहे आणि राजूकडे मोबाईल घ्यायसाठी लागणाऱ्या रकमेच्या 75% रक्कम आहे आणि त्याच्याकडे किती रक्कम आहे, त्याच्याकडे आहे 9,000 रुपये. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 75% रक्कम जी आहे ही कितीच्या इक्वल आहे, तर ही इक्वल आहे 9,000 रुपयेच्या. आणि आता त्याला मोबाईल घेण्यासाठी किती रक्कम आणखी लागणार आहे, तर त्याला आणखी लागणार आहे 25% रक्कम. ठीक आहे. 75% त्याच्याकडे आहे आणि त्याला आणखी 25% लागणार आहे. तर ही 25% कितीच्या इक्वल राहील, तर याला आपण सॉल्व केलं तर हे येतं 25 त्रिक 75 आणि हे येईल इथे 3,000 रुपये. म्हणजेच ह्या एक्सची किंमत काय आहे इथे 3,000 रुपये. ठीक आहे. म्हणजे त्याला आणखी किती रक्कम लागणार आहे, त्याला लागणार आहे 25% रक्कम, जे की आहे 3,000च्या इक्वल. पण त्यांनी मित्राकडून किती उधार घेतले आहे, त्याने मित्राकडून घेतले आहे 2,000 रुपये उधार. म्हणजे त्याच्याकडं अजूनही 1,000 रुपये कमी आहेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की राजू स्टील डज नॉट हॅव इनफ अमाऊंट टू बाय द हँडसेट. कारण की त्याला लागणार किती आहे 3,000 रुपये लागणार आहे आणि त्यांनी घेतले किती आहे उसने, तर त्यांनी घेतले आहे 2,000 रुपये. म्हणजेच त्याच्याकडे 1,000 रुपये आणखी कमी आहेत. सो ऑप्शन नंबर ए जे आहे याचं इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. मोहन उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतर चालत गेल्यानंतर तो डावीकडे 2 किलोमीटर चालला. तो पुढे डावीकडे वळला व 3 किलोमीटर चालला. या जागेवरून तो डावीकडे वळून 3 किलोमीटर चालला, तर तो सुरुवात केलेल्या स्थानापासून किती अंतरावर आहे. बघा, रोहन सुरुवातीला किती किलोमीटर, उत्तरेकडे 3 किलोमीटर चालला. उत्तरेकडे 3 किलोमीटर चालला. त्यानंतर तो डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला. डावीकडे वळला आणि किती चालला 2 किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळला आणि 3 किलोमीटर चालला. पुन्हा तो डावीकडे वळला आणि 3 किलोमीटर चालला. या जागेवरून तो परत डावीकडे वळला आणि 3 किलोमीटर चालला. मग 3 किलोमीटर म्हणजे आधी हे 2 किलोमीटर आणि परत 1 किलोमीटर. ठीक आहे. तर तो सूर्याच्या स्थानापासून किती अंतरावर आहे असं त्यांनी इथे विचारलेलं आहे. बघा, सुरुवातीला तो या स्थानावर होता आणि आता इथून तो पुढे किती अंतर लांब आहे, तर तो इथून पुढे आहे 1 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए जे आहे याचा इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. 5 मित्रांमध्ये महेश हा कुणालपेक्षा उंच आहे परंतु यश इतका उंच नाही. अजय हा यशपेक्षा उंच आहे परंतु अभिषेकपेक्षा बुटका आहे. जर ते उंचीनुसार चढत्या क्रमाने रांगेत उभे राहिले तर पहिल्या क्रमांकावर कोण येईल. बघा, 5 मित्र आहेत आणि काय म्हटलं यांनी की महेश हा कुणालपेक्षा उंच आहे. बघा, महेश जो आहे तो कुणालपेक्षा उंच आहे, म्हणजेच कुणाल जो आहे तो बुटका आहे. परंतु यश इतका उंच नाही. बघा, महेश जो आहे तो कुणालपेक्षा उंच आहे परंतु यश इतका उंच नाही. याचा अर्थ काय की यश महेशपेक्षाही उंच आहे. अजय हा यशपेक्षा उंच आहे
अजय जो आहे तो काय आहे, यशपेक्षा उंच आहे, परंतु अभिषेकपेक्षा बुटका आहे. म्हणजे याचा अर्थ काय की अभिषेक हा अजयपेक्षाही उंच आहे. ठीक आहे, अभिषेक काय आहे, अजयपेक्षाही उंच आहे. जर उंचीनुसार चढत्या क्रमाने उभे राहिले तर पहिल्या क्रमांकावर कोण येईल म्हणते. बघा, हे उंचीनुसार चढत्या क्रमाने इथे उभे राहिलेलं आहे, तर पहिल्या क्रमांकावर इथे कोण येतं मग, तर पहिल्या क्रमांकावर येतं इथे कुणाल. ऑप्शन नंबर सी जे आहे ते याचं इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. पुढला प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत एक सेंटेन्स दिलेला आहे यांनी इथे, म्हणजे स्मोकिंग इज हार्मफुल. परत एक सेंटेन्स दिलेला आहे म्हणजेच अवॉइड हार्मफुल हॅबिट. त्यानंतर आणखी एक सेंटेन्स आहे म्हणजेच प्लीज अवॉइड स्मोकिंग. तर त्या भाषेत कोणत्या शब्दाचा अर्थ हॅबिट असा होतो असं यांनी इथे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला या वाक्यामध्ये हॅबिट कुठे दिसतं, तर बघा इथे आपल्याला हॅबिट दिसतं. जर या वाक्यामध्ये आपण अवॉइड आणि हार्मफुलसाठीचे जर कोड शोधले तर हॅबिटसाठीचा कोड आपल्याला ॲटोमॅटिक इथे मिळून जाईल. तर सर्वप्रथम आपण हार्मफुलसाठीचा इथे कोड शोधूया. बघा, हार्मफुल हा शब्द इथे पण आहे आणि हार्मफुल हा शब्द आपल्याला इथे पण दिसतो आणि इतर दोन शब्द वेगळे आहे. तर या दोन्ही वाक्यामध्ये कोणता कोड कॉमन दिसतो आपल्याला, तर बघा आपल्याला इथे दिसतो नॅट. नॅट हा जो कोड आहे हा आपल्याला इथे कॉमन दिसतो, त्यामुळे नॅट हा जो कोड आहे हा हार्मफुलसाठीचा असेल. त्यानंतर आपण अवॉइडसाठीचा कोड शोधूया. अवॉइड आपल्याला इथं पण दिसतं आणि अवॉइड आपल्याला इथे पण दिसतं. आणि या दोन वाक्यामध्ये आपल्याला कोणता कोड कॉमन दिसतो, तर बघा इथे आपल्याला डोर हा जो कोड आहे हा आपल्याला इथे कॉमन दिसतो. डोर. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की डोर हा जो कोड आहे हा अवॉइडसाठी आलेला आहे. आता अवॉइड आणि हार्मफुलसाठी आपल्याला दोन कोड मिळालेला आहे, त्यामुळे आता उरला एकच, तो म्हणजे हॅबिट. तर हॅबिटसाठी कोणता कोड येईल मग, तर तो येईल इथे होग. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर ए जे आहे ते इथे आपलं करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. पुढला प्रश्न आहे, ग्लुकोमीटरचा वापर रक्तातील साखर मोजण्यासाठी होतो, तर स्पिग्मोमॅनोमीटरचा वापर कशासाठी होईल, तर त्याचा वापर होतो ब्लड प्रेशर मोजण्यासाठी. बघा, हा प्रश्न मी तुम्हाला आपला जो 500+ अपेक्षित प्रश्नसंच आहे त्यामध्ये तांत्रिक प्रश्नामध्ये हा प्रश्न मी तुम्हाला इथे घेतला होता की ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात. तर त्याचे आन्सर मी स्पिग्मोमॅनोमीटर तिथे सांगितले होतो. हालाकी हा प्रश्न त्यांनी इथे आपल्याला बुद्धिमत्तामध्ये विचारलेला आहे, म्हणजेच त्यांनी आरोग्य विभागाच्या अनुषंगाने तो बुद्धिमत्तामध्ये तो प्रश्न इथे घेतलेला आहे. गळ्यात न बसणारा शब्द कोणता, पिस्टल, गन, स्वाड आणि कॅनॉन. तर बघा, पिस्टल, गन आणि कॅनॉन हे बारूदवर चालणारे हत्यार आहे, तर स्वाडचा अर्थ होतो तलवार. त्यामुळे ऑप्शन नंबर सी जे आहे हे इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. एक सिम्प्लिफिकेशनचा प्रॉब्लेम इथे आपल्याला त्यांनी दिलेला आहे. बघा, इथे आपल्याला काय दिसतं आहे, 832 इथे कॉमन आहे. जर ते आपण कॉमन काढले तर काय होईल, इथे हे येईल 455 मायनस 355. याला जर सॉल्व केलं तर हे येतं 332 गुणिले 100, म्हणजेच हे येईल 83,200. म्हणजे ऑप्शन नंबर ए जे आहे हे आपल्या इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. दिलेल्या शब्दांपैकी विसंगत शब्द शोधा. एकर, किलोमीटर, चौरस फूट आणि हेक्टर. बघा, यापैकी एकर, चौरस फूट आणि हेक्टर हे जे आहे हे जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्याचे युनिट आहे आणि किलोमीटर हा जो शब्द आहे हा जमिनीचे रस्त्याची लांबी मोजण्याचं युनिट आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी जे आहे हे याचं इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. पुढला प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. बघा, पुन्हा यांनी आपल्याला इथे अल्फाबेटची सिरीज दिलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं यांनी इथे विचारलेलं आहे. यासाठी परत आपल्याला अल्फाबेटची सिरीज लिहावी लागेल इथे. ते येईल ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. बघा, जर तुम्ही सिरीज नीट बघितली तुमच्या काय लक्षात येते, तर बघा ए वाय दिलेला आहे, ए वाय. त्यानंतर दिलेला आहे बी एक्स. त्यानंतर आहे सी डब्ल्यू. त्यानंतर दिलेलं आहे डी व्ही. तर नेक्स्ट काय येईल मग, तर नेक्स्ट येईल आपल्या इथे ई आणि यू, यू. ऑप्शन नंबर सी जे आहे ते आपल्या इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया.
जर 53, 21, 67, 4 या संख्येतील अंक डावीकडून उजवीकडे उतरत्या क्रमाने लावले तर किती अंक त्या स्थानावर येतील? बघा काय म्हटलं आहे यांनी, इथे आपल्याला एक यांनी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येमधील जे अंक आहे ते उतरत्या क्रमाने डावीकडून उजवीकडे लावायचे आहे. बघा ही जी आहे ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. ठीक आहे, तर डावीकडून उजवीकडे आपल्याला ते काम जे क्रमांक काय संख्या आहे ते उतरत्या क्रमाने लावायचे आहे. तर काय येईल मग? सर्वात मोठी संख्या आहे 7, त्यानंतर येतं 6, 5, 4, 3, 2 आणि 1. आणि मूळची संख्या कोणती आहे? तर ती आहे 5, 3, 2, 1, 6, 7 आणि 4. तर बघा त्यांनी काय विचारलं आपल्याला की कोणती संख्या त्या स्थानावर येईल. तर बघा इथे एकही संख्या जी आहे ती त्या स्थानावर परत आलेली नाही आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की ऑप्शन नंबर ए जे आहे याचा इथे करेक्ट आन्सर राहील, नन ऑफ द अबाव. पुढला प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न खालील 5 शब्दांवर आधारित आहे. खालील शब्द अभ्यासावर दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. सँड, केअर, रन, मून, नाईस. जर इंग्रजी वर्णमालेतील अक्षर क्रमानुसार शब्दांची रचना केल्यास किती शब्दांची सुरुवात इंग्रजीतील स्वराने होईल? हे जर वाक्य आपण इंग्रजीमध्ये वाचलं तर आणखी आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल. इफ लेटर्स आर अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर विदिन द वर्ड्स. बघा विदिन हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. देन हाऊ मेनी वर्ड्स विल स्टार्ट विथ अ व्होवेल. बघा काय म्हटलं आहे त्यांनी की जे शब्द दिलेले आहे त्यांच्यामध्येच अल्फाबेटिकल ऑर्डरने रचना करायची आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्याला सँड हा शब्द इथे दिलेला आहे, तर याची आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरने रचना करायची आहे. तर सर्वप्रथम कोणतं अल्फाबेट येईल इथे? तर ते येईल ए, त्यानंतर येईल डी, त्यानंतर येईल आपल्या इथे एन आणि त्यानंतर येईल यस. त्याचप्रकारे जर केअरचं आपण अल्फाबेटनुसार रचना केली तर सर्वप्रथम कोणता अल्फाबेट येईल? तर सर्वप्रथम येईल इथे ए, त्यानंतर येईल सी, त्यानंतर येईल इथे ई आणि त्यानंतर येईल आर. त्यानंतर रनची रचना जर केली तर ते येईल सर्वप्रथम येईल इथे आय, त्यानंतर येईल एन, त्यानंतर येईल आर आणि त्यानंतर येईल यू. त्यानंतर मूनची जर रचना केली आपण तर ते येईल सर्वप्रथम येईल यम, त्यानंतर यन, त्यानंतर ओ. आणि नाईसची जर रचना केली तर ते येईल सी ई आय आणि यन. तर या प्रकारे त्याची रचना होईल. पुढे यांनी काय विचारलं आहे की किती जे आता नवीन शब्द तयार झालेला आहे यापैकी किती शब्दांची सुरुवात जी आहे ती स्वराने होईल म्हणते. तर बघा इथे ए आलेला आहे, ए हा स्वर आहे, इथे परत ए आलेला आहे हा स्वर आहे, इथे आय आलेला आहे हा सुद्धा स्वर आहे, त्यानंतर इथे यम आणि सी आलेला आहे हे व्यंजन आहेत. त्यामुळे 3 शब्दांची जी सुरुवात आहे ती इथे स्वराने होत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी जे आहे याचा इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न खालील 5 शब्दांवर आधारित आहे. खालील शब्द अभ्यासावर दिलेल्या प्रश्नाची उत्तर द्या. परत 30 शब्द दिलेले आहे त्यांनी इथे आणि काय म्हटलं आहे, जर दिलेल्या शब्दांची मांडणी शब्दकोशाप्रमाणे डावीकडून उजवीकडे केली तर उजवीकडून दुसरा शब्द कोणता? बघा या अगोदरच्या प्रश्नात आपण काय केलं होतं की शब्दांची त्यांच्यामध्येच अल्फाबेटनुसार मांडणी केली होती आणि आता या प्रश्नामध्ये काय करायचं आहे तर हे जे शब्द दिले आहे यांची शब्दकोशाप्रमाणे म्हणजे डिक्शनरीप्रमाणे मांडणी करावी लागणार आहे. म्हणजेच कोणता शब्द आधी येईल कोणता शब्द नंतर येईल याप्रमाणे. तर यामध्ये सर्वप्रथम कोणता शब्द येईल तर बघा आपल्या अल्फाबेटमध्ये सी सर्वप्रथम येतो, त्यामुळे केअर हा शब्द इथे सर्वप्रथम येईल, CARE. त्यानंतर येतं इथे आपलं यम, आपला त्यानंतर येतो यम, त्यामुळे मून हा शब्द नंतर येईल. त्यानंतर येतं नाईस, यन त्यानंतर येतं त्यामुळे नंतर येईल नाईस, NICE. त्यानंतर येतं रन, RUIN आणि त्यानंतर येतं सँड, SAND. काय विचारलं यांनी आता या प्रश्नामध्ये आपल्याला, तर उजवीकडून दुसरा शब्द कोणता येईल म्हणजे बघा नवीन जे शब्द आलेले आहेत त्यापैकी उजवीकडून दुसरा शब्द कोणता येईल तर बघा हे उजवी बाजू आहे, तर इकडून दुसरा शब्द कोणता राहील तर तो राहील रन. ऑप्शन नंबर ए जे आहे ते याचा इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. परत त्यांनी ते शब्द दिलेले आहे आणि काय म्हटलं इथे
जर दिलेल्या शब्दातील प्रत्येक व्यंजन हे त्या आधी येणाऱ्या अक्षराने व प्रत्येक स्वर हे त्यानंतरच्या येणाऱ्या इंग्रजी वर्णमालेतील अक्षराप्रमाणे बदलले तर त्या तयार होणाऱ्या किती शब्दांत किमान एक स्वर राहील असं त्यांनी इथे विचारलेलं आहे. बघा काय म्हणणं आहे त्यांचं इथे की हे जे शब्द दिलेला आहे त्यापैकी त्यांनी काय म्हटलं आहे की समजा जर जो अल्फाबेट आहे तो जर व्यंजन असेल तर त्याच्या अगोदरचा जो अल्फाबेट आहे इंग्रजीमधला त्यांनी त्याला रिप्लेस करायचा आहे. आणि जर समजा ते अल्फाबेट जर स्वर असेल तर त्यानंतर येणाऱ्या इंग्रजी अल्फाबेटने त्याला रिप्लेस करायचं आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल हा सँड शब्द बघा, या सँड शब्दामध्ये पहिला अक्षर कोणता आहे, पहिला जो अल्फाबेट आहे तो कोणता एस आहे. एस हा इथे व्यंजन आहे त्यामुळे त्याच्या अगोदरच्या अल्फाबेटने त्याला इथे रिप्लेस करायचा आहे. तर एसच्या अगोदर काय येईल मग, तर एसच्या अगोदर येईल इथे आर. त्यानंतर सेकंड आहे ए. आता ए हा इथे स्वर आहे तर स्वर असताना काय करायचं आहे, स्वर त्याच्यानंतरच्या अल्फाबेटने रिप्लेस करायचं आहे. तर एच्या नंतर काय येईल मग इथे बी. त्यानंतर आहे एन. एन हा काय इथे व्यंजन आहे त्यामुळे तो त्याच्या अगोदरच्या अल्फाबेटने रिप्लेस करायचा आहे. तर एनच्या अगोदर काय येतं इथे, ते येतं यम. त्यानंतर डीच्या अगोदर काय येईल इथे सी. अशाच प्रकारे आपल्याला केअरचं सुद्धा शब्दांची रिप्लेसमेंट करायची आहे. बघा सी हा इथे तर सीचं काय येईल इथे, ते येईल बी. त्यानंतर एचं येईल इथे परत बी. आरचं येईल इथे क्यू, क्यू येईल. ईचा येईल एफ. रनसाठी इथे येईल क्यू, व्ही, जे आणि यम. त्यानंतर मूनसाठी येईल यल, पी, पी आणि यम. त्यानंतर नाईससाठी येईल यम, जे, बी आणि यफ. तर त्यांनी काय विचारलेलं आहे की जे तयार होणारे नवीन शब्द आहे यापैकी किती शब्दांमध्ये किमान एक तरी स्वर राहील म्हणते. जर तुम्ही आता हे शब्द नीट बघितले तर तुमच्या लक्षात येईल की यापैकी एकाही शब्दामध्ये स्वर आलेला नाही आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की यापैकी एकाही शब्दामध्ये स्वर नाही, म्हणजेच नन ऑफ द अबव, म्हणजेच ऑप्शन नंबर डी जे आहे ते याचं इथे करेक्ट आन्सर राहील. पुढला प्रश्न पाहूया. ए बी सी या बहिणी आहेत. डी हा ईचा भाऊ आहे. ई ही बीची मुलगी आहे. तर एचे डीशी नाते काय. बघा काय म्हटलं यांनी इथे, ए बी सी या 3 बहिणी आहेत. ए, बी आणि सी या काय आहे 3 बहिणी आहेत. महिला असल्यामुळे यांना मी इथे गोल करतो. पुढे काय म्हटलं आहे, डी हा ईचा भाऊ आहे. इथे कुठे लॉजिक लागत नाही त्यामुळे पुढचं वाक्य वाचूया. ई ही बीची मुलगी आहे. बघा ई कोण आहे, ही बीची मुलगी आहे. ही बी आणि बीची मुलगी कोण आहे, तर ई. ठीक आहे. आता आधीचं वाक्य वाचूया. डी हा ईचा भाऊ आहे. डी हा कोण आहे, हा ईचा भाऊ आहे. बघा आता हा मेल असल्यामुळे याला मी इथे बॉक्स करतो. तर काय विचारलं यांनी, एचे डीशी नाते काय. बघा ए कोण आहे, ही डीच्या आईची बहीण आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की डी हा कोण आहे, तर डी हा एचा नेसी, ऑप्शन नंबर सी जे आहे हे याचं इथे करेक्ट आन्सर राहील. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अंकगणित बुद्धिमत्ताचे सर्व प्रश्न इथे बघितलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे आमचे जे येणारे नवीन व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.